इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा असणार आहे। सकाळी 11:30 वाजता संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे। निवडणूक आयोगाकडून इंडिया आघाडीला भेटीसाठी 12 वाजताची वेळ देण्यात आली आहे। निवडणूक आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीसाठी परवानगी आहे। निवडणूक आयोगाने मतांची चोरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, एकीकडे इंडिया आघाडी निवडणूक आयोगाविरोधात हा मोर्चा काढणार आहे, दुसरीकडे निवडणूक आयोगाने सुद्धा आता 12 वाजताची वेळ दिलेली आहे। काय नेमक्या घडामोडी घडतायत? श्रुती, राहुल गांधी यांनी 2 दिवसापूर्वीच खरं तर मोर्चाची घोषणा केलेली होती आणि तेव्हा संसद ते निवडणूक आयोग कार्यालय असा मोर्चा होईल असं त्यांनी सांगितलेलं होतं। आज सकाळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांना पत्र पाठवलं आणि फक्त 30 लोक तुम्ही मोर्चासाठी या किंवा चर्चेसाठी या असं त्यांनी सांगितलेलं आहे। राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस असेल, मोर्चा काढण्यावरती अद्यापही ठाम असल्याचं श्रुती बघायला मिळते। त्यांचं म्हणणं आहे 30 लोक नाही तर आम्ही सगळेच मोर्चा घेऊन येणार आणि मतांच्या चोरीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारणार, अशी त्यांची भूमिका आहे। सकाळी 11:30 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे। श्रुती, थोड्याच वेळामध्ये संसदेमध्ये काँग्रेसच्या सगळ्या खासदारांची बैठक आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्या केबिनमध्ये आणि त्या ठिकाणी रणनीती मोर्चाची जी आहे ती ठरवली जाणार आहे। पोलिसांनी सगळा तगडा बंदोबस्त सगळीकडे लावल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि 30 लोकांना निवडणूक आयोगाने सध्या तरी परवानगी दिल्याचं बघायला मिळते। बघावं लागणार आहे की फक्त 30 लोक जाऊन निवडणूक आयोगासोबत चर्चा करतात की मोर्चा काढण्याचं राहुल गांधी यांनी जे ठरवले आहे तो मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जातो, हे बघणं महत्त्वाचं असणार। पण सगळीकडे पोलिसांची तयारी, काँग्रेसची देखील तयारी झाल्याचं आपल्याला मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बघायला मिळते। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। इंडिया आघाडीचे नेते सकाळी 11:30 वाजता निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धडक मोर्चा काढणार आहेत। सकाळी 11:30 वाजता संसद भवनापासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकेल। निवडणूक आयोगाने इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीसाठी दुपारी 12 वाजताची वेळ दिली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटणार आहेत। फक्त 30 नेत्यांनाच भेटीसाठी परवानगी देण्यात आली। आपण बघू शकतो निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या समोर मोठ्या पद्धतीने बॅरिकेडिंग जे आहे ते केलेलं आहे। हे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या समोरची बाजू आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे दिल्ली पोलिसांकडून बॅरिकेडिंग केली गेलेली आहे। आयोगाच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये कोणालाही सध्या जाऊ दिलं जात नाहीये, अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती आहे। सकाळी 11:30 वाजता जरी मोर्चाची वेळ असली तरी सकाळपासूनच खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांकडून बॅरिकेडिंग केल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। संसदेतील गेटपासून ज्यावेळी मोर्चा निघेल तिथपासून हे निवडणूक आयोगाचं कार्यालय साधारणतः 1 किलोमीटरचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलेली आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलंय। ईव्हीएम संदर्भातले प्रश्न निर्माण होतात त्याच्यावर निवडणूक आयोग हे पूर्णपणे सरकारचं हस्तक म्हणून काम करते। आम्हाला निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष जाऊन विचारावा लागेल। राहुल गांधी तर रोज निवडणूक आयोगाची प्रकरणं बाहेर काढतात आणि हे आंदोलन हे जनजागृतीचं आंदोलन आहे। लोकांमध्ये जागृती व्हायला पाहिजे आपल्या मताविषयी आणि हा मोर्चा त्यासाठीच आहे दिल्लीतला। एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोप जर का केला असेल तर त्या ठिकाणी निवडणूक आयोग चर्चेला येते, त्याचं रीतसर उत्तर या ठिकाणी देते। पण कुठल्या पद्धतीचं उत्तर आतापर्यंत आमच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं केलं त्याचं कुठलंही उत्तर आम्हाला मिळालं नाही। तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या आणि समोर येऊन चर्चा करा ना। त्याच्यासाठीच आजचा हा मोर्चा आमच्या नेत्याच्या नेतृत्वात करणार आहोत आणि याचं का फलत होती हे आपण समोर बघू। आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। आम्ही आमचा आवाज जो आहे तो बुलंद करण्याचं काम करणार आहोत। आम्ही हे यासाठी करत आहोत की लोकतंत्राचा जो आत्मा आहे किंवा जे लोकशाहीचा जो आत्मा आहे तोही निवडणुका असतात आणि त्या पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात। लोक त्यासाठी पूर्ण दिवस जे आहे ते मतदान केंद्रावर लाईनीमध्ये उभे असतात। त्यांना पाण्याचे व्यवस्थापन नसतं, हवे व्यवस्थापन नसतं। अशा व्यवस्थापनामध्ये सुद्धा जाऊन लोक मतदान करतात कारण लोकशाही जिवंत राहिली पाहिजे म्हणून। पण तुम्ही जर लोकशाहीचाच गळा दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या ठिकाणी हे बरोबर नाही।